बॉडी आता बसली आहे आणि पहिलीच महासभा आहे. पण आपण बघितलं की गेल्या महिन्यातच दुर्दैवी घटना घडली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही सभा आपण शोकसभा करून तहकूब करणार आहोत आणि पुढची तारीख सुचवली जाईल. स्थायी समिती असेल किंवा सभागृह नेते असेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? मला असं वाटतं ही सभा तहकूब झाल्यावर पुढची जी सभा होईल त्यावेळी 16 सदस्यांची नावं घोषित केली जातील आणि त्यानंतर स्थायी समितीच्या सभापतीची इलेक्शन जाहीर केली जाईल. विरोधी पक्षाची चाचपणी केली जाते. त्या पाहिलं तर संख्याबळ मोठ्या संख्येने या ठिकाणी महायुतीचा आलेला आहे, शिवसेनेचा आलेला आहे. विरोधी पक्षनेता मला असं वाटतं की आत्ता 12 सदस्य संख्या मला असं वाटतं तुतारीची असेल आणि बाकी सदस्य संख्या कमी आहेत, तर त्याच्यामध्येच लढत होण्याची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की ज्यांची संख्याबळ जास्ती आहे त्यांनाच विरोधी पक्षनेता दिला जाईल. पाहिलं ठाणेकरांचे मूळ प्रश्न पाहायला गेलं तर कोविड नंतर अजून देखील पाहिजे तसे प्रशासनाकडनं घेतले कामं अजून अपुरी आहेत. कसं बघतं याकडे येणार आहे? मला असं वाटतं की 4 वर्ष प्रशासकीय राजवट असल्यामुळे लोकप्रतिनिधींना कुठलीच कामं करता आली नाही आणि आत्ता नव्याने रुजू झालेले जे लोकप्रतिनिधी आहे ते उत्साही आहेत आणि ह्याच महिन्यापासून कामाला सुरुवात होणार आहे. कारण मी बघितलं की निवडून आल्यानंतरच लगेच पत्रव्यवहार सगळ्या नगरसेवकांचे चालू झालेत आणि नव्याने येणाऱ्या नगरसेवकांमध्ये तो उत्साह असल्यामुळे मला असं वाटतं जी प्रलंबित कामं आहेत ती लवकरात लवकर मार्गी लागतील. नवनिर्वाचित देखील नगरसेवक या ठिकाणी आहेत. तुमचा देखील अनुभव मोठा आहे का वाटतं येणाऱ्या काळात महापौर असेल, उपमहापौर असेल, या नवनिर्वाचित नगरसेवकांना कशाप्रकारे गटनेतेकडनं या ठिकाणी ट्रेनिंग असेल या मार्गदर्शन? मला असं वाटतं की नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन तर केलंच जाईल, प्रशासनामार्फत केलं जाईल. कारण प्रशिक्षण दौरे आखले जातील आणि त्यामार्फत त्यांना मार्गदर्शन केलं जाईल आणि मला असं वाटतं की शिकवल्यानंतर कुठली गोष्ट लक्षात राहील असं होत नाही. प्रॅक्टिकली ज्यावेळी सभागृहात ते बसतील आणि सभेचा अनुभव घेतील त्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांना ते ज्ञात होईल असं मला वाटतं. प्रत्येक सभागृहाचं वेगवेगळं कामकाज असतं. महापालिकेच्या सभागृहाचं कामकाज नवनिर्वाचित नगरसेवकांना यावं यासाठी ज्येष्ठ नगरसेवक म्हणून आपण कशाप्रकारे नवीन नगरसेवकांना मागवायचं? मला असं वाटतं बऱ्यापैकी आमचे जे जुने नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत. थोडेफार नगरसेवक आमच्यामध्ये निवडून आलेले आहेत, नव्याने निवडून आलेले आहेत. तर बऱ्याच वर्षापासून त्या प्रभागामध्ये काम करत असलेले कार्यकर्ते निवडून आलेले आहेत. तर मला असं वाटतं नवख्याने काय त्यांना सांगायची गरज लागणार नाही. कारण आमच्याबरोबरीने काम करत असताना त्यांनी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्यामुळे एवढं जड जाणार नाही कोणाला शिकवण्यासाठी. काही दिवसापासून पोल्युशन वाढत आहे आणि रस्त्याची कामं चालू आहे, इमारतीची कामं चालू आहे, मोठ्या प्रमाणात हवेमध्ये पसरलेली आहे. दुसरीकडे श्वानांची जशी संख्या वाढलेली आहे, विलगीकरण असेल आणि लसीकरण असेल अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या विषयावरती पण मला असं वाटतं येणाऱ्या जी आज तहकूब होईल पुढच्या महासभेमध्ये ह्यावरती पण चर्चा होणार आहे. श्वानाचे विषय असतील की इतर प्रदूषणाचे विषय असतील त्यावर नक्कीच डिस्कशन होणार आहे. कारण 4 वर्षात जी कामं तुंबलेली आहेत मला असं वाटतं आणि ती मार्गी लावण्यासाठी प्रत्येकाची धडपड असणार आणि प्रत्येकजण ह्या विषयावरती बोलणार आहे. शेवटचा प्रश्न, घोडबंदरमध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात वाढलेली असलेली पाहायला मिळते. या संदर्भात महासभेमध्ये आपण देखील घोडबंदर विभागातूनच नगरसेविका म्हणून निवडून आले. मला असं वाटतं की घोडबंदर पाणी प्रश्न जी नवीन संकुलं होत आहेत तुम्ही बघताय की नव्याने वसणारं जे संकुलं आहेत त्याच्यामुळे पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. नवीन संकुलांना परमिशन देताना आम्ही आधीही सांगितलेले की पाण्याची व्यवस्था करा, नंतरच त्यांना OC असेल CC असेल ती द्या. ती प्रोव्हिजन केल्याशिवाय त्यांना पाण्याचे कनेक्शन देऊ नका. आणि बऱ्याच प्रमाणात मला असं वाटतं टँकरचं प्रमाण वाढलेलं आहे कारण नवीन संकुलाला पाणी पुरत नाही आहे. पण जी जुनी वस्ती आहेत मला असं वाटतं की त्यांना व्यवस्थित पाणी पुरवलं गेलं पाहिजे. कारण पाण्याचं नियोजन बऱ्याच ठिकाणी असं आहे की 24 तास चालू आहे आणि काही ठिकाणी 2-2 तास चालू आहे. मी ज्या प्रभागात राहते त्या ठिकाणी पण आपल्याला 24 तास पाणी होतं, पण लोकांचा पाणी प्रश्न आणि तो तुटवडा बघितल्यानंतर आपण सजेस्ट केलं होतं की प्रत्येकाला सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असं नियोजन असलं पाहिजे. तरच मला असं वाटतं ठाणे शहराला पाणी पुरवठा व्यवस्थितरित्या करता येईल आपल्याला. प्रश्न बंड जे करण्यात आलं त्यांना थंड करण्यात आलं होतं इलेक्शन दरम्यान, मात्र पाहिलं तर युवा मोर्चाकडनं भाजपकडनं आता पत्र देण्यात आलं आहे गटनेत्यांना की जे बंड केले होते ते पुन्हा प्रभावी झालेत आणि सक्रिय झालेत. तर पुन्हा पोस्टरवरती दिसणारे माहिती भाजप आणि शिवसेना जवळीक वाढणार का अशांना जे बंड केले होते त्यांना पुन्हा आता ते मला असं वाटतं की त्याचं त्यांनीच उत्तर शोधावं. कारण एकीकडे तुम्ही बॅनरबाजी केली होती की ज्यांनी बंड केलेलं आहे त्यांना आम्ही पक्षातनं बडतर्फ केलेलं आहे आणि आज जर अशा प्रकारे त्यांना घेऊन
परत त्यांना म्हणजे ते कोणाच्या अगेन्स्ट उभे राहिलेले, ते आमच्याच अगेन्स्ट उभे राहिले होते. असं जर पक्षाचं चालत असेल तर युती धर्म कशा प्रकारे पाळला जातो हे ह्याच्यातून बघायला मिळेल लोकांना. अशांवरती कशाप्रकारे कठोर कारवाई मला असं वाटतं कारवाई केली पाहिजे. तुम्ही जर रवींद्र चव्हाणांनी 57 नगरसेवकांवर म्हणजे जे अपोज केला होता आणि अपक्ष म्हणून ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्यावरती 6 वर्षाची निलंबनाची कारवाई केली होती. तसंच मला असं वाटतं की ठाण्यातल्या BJPच्या जे नेते आहेत त्यांनी पण असंच ठरवलं पाहिजे आणि त्यांना 6 वर्षासाठी निलंबित केलं पाहिजे. शिवसेनेत मला असं वाटतं शिवसेनेत ते तर बघा, मी माझी बाजू तर मी मांडणारच आहे आणि पक्ष म्हणून पक्ष नक्कीच कारवाई करेल आणि त्यांना कुठल्याही पदावरती सामावून घेतलं जाणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.